ही कथा आहे जवळपास 1500 वर्षापूर्वीची. भारतात एक महान बौद्ध भिक्षू होऊन गेले. त्यांचं नाव होतं बोधिधर्मा. बुद्ध धम्माच्या इतिहासात गौतम बुद्धानंतर जर कुणी प्रभावशाली आणि प्रसिद्ध बौद्ध भिक्षू असतील तर ते बोधिधर्मा. बोधिधर्मानेच बुद्ध धम्माचा सर्वात जास्त प्रचार आणि प्रसार केला. बोधिधर्माच बौद्ध धर्माला भारतातून चीनमध्ये घेऊन गेले. नंतर तो बौद्ध धम्म चीनी बुद्धिझम या नावाने प्रसिद्ध झाला आणि तो पुढे चायनामधून जपान, कोरिया, साऊथ एशियासारख्या अनेक देशात पसरला. त्या काळात चीनमध्ये जो सम्राट होता त्याचं नाव होतं बू. सम्राट बूने गौतम बुद्ध आणि त्यांच्या शांतीच्या अनेक उपदेशाबद्दल ऐकून होता. तो गौतम बुद्धांच्या विचाराने प्रभावित झाला होता. असं म्हणतात की सम्राट बू अनेक वर्ष वाट पाहत होता की हिमालयाच्या दुर्गम पर्वतरांगांना ओलांडून भारतातून एखादा तरी बौद्ध भिक्षुक चायनामध्ये यावा आणि त्याने बुद्ध धम्म व बुद्धांच्या उपदेशांना सांगावं. हे ऐकण्यासाठी सम्राट बू आतुर झाला होता. जेव्हा बोधिधर्मा चायनात पोहोचले तेव्हा सम्राटाचे वय झाले होते. तरीही सम्राट बोधिधर्माला भेटायला गेला. त्यावेळी सम्राट मानसिकदृष्ट्या खूप अशांत होता. सम्राट बोधिधर्माला म्हणाला, मी खूप प्रयत्न केले, अनेक मार्गाने प्रयत्न करून पाहिले, पण माझ्या आयुष्याला शांती मिळत नाही. माझं मन नेहमी भटकत असतं, अशांत असतं. तुम्ही त्याला शांत करू शकता का? बोधिधर्मा त्याला म्हणाले, कुठं आहे तुझं अशांत मन? दे ते माझ्याकडे. मी त्याला आत्ता लगेच शांत करून देतो. सम्राटाला काही समजले नाही. तो गप्प उभा राहिला. बोधिधर्मा त्याला म्हणाला, ठीक आहे, मी तुझे अशांत मन शांत करून देईन, पण त्यासाठी तुला उद्या सकाळी पहाटे 4 वाजता एकटे माझ्याकडं यावं लागेल. आणि हो, हे लक्षात ठेव, तू येताना तुझं अशांत मन तुझ्याबरोबर घेऊन यायला विसरू नको. सम्राट बूला बोधिधर्माचं हे बोलणं जरा विचित्र वाटलं. बोधिधर्माला भेटल्यावर सम्राटाला रात्रभर झोप आली नाही. तो विचार करत राहिला की कसला वेडा भिक्षू आहे. तो म्हणतो की तुझं अशांत मन येताना सोबत घेऊन ये. मन काय सामान आहे किंवा एखादी वस्तू ज्याला आपण कुठेतरी जाताना घरी ठेवून जाऊ? मन शरीरातून काढून ठेवता येणारी गोष्ट आहे का? मन शरीरातून काढून ठेवता येण्यासारखी वस्तू आहे का? त्यांच्याकडे उद्या जाऊन काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं. मला तर तो ठार वेडा आहे असंच वाटतं. पण सम्राटाकडे दुसरा काही पर्याय नव्हता. त्याला त्याच्या मनाची शांती हवी होती. म्हणून तो शेवटचा उपाय म्हणून न इलाजाने पहाटे 4 वाजता उठून बोधिधर्माकडे गेला. बोधिधर्मा डोळे बंद करून ध्यान करत होते. सम्राटाची चाहूल लागल्यावर बोधिधर्माने आपले डोळे उघडले आणि ते सम्राटाला म्हणाले, आलास का तू? ठीक आहे, चल, तुझं ते अशांत मन मला लवकर दे. मी त्याला शांत करून तुला परत देतो. सम्राट बू म्हणाला, हे तुम्ही काय बोलत आहात? मन म्हणजे काय वस्तू आहे का जी मी तुम्हाला देऊ? ते तर माझ्या आत, माझ्या डोक्याची जी कवटी आहे ना, ते त्याच्या आत कुठंतरी आहे. ते मी तुम्हाला कसं देऊ शकतो? त्यावर बोधिधर्मा सम्राटाला म्हणाले, मग हे तर स्पष्ट आहे ना की तुझं मन हे तुझ्या आतच आहे. सम्राट म्हणाला, हो, माझं मन माझ्या आतच कुठेतरी आहे. बोधिधर्मा त्याला म्हणाले, तर मग एक काम कर, इथे बस, डोळे बंद कर आणि तुझ्या आतमध्ये जे मन आहे त्याचा शोध घे. जेव्हा तुला तुझे अशांत मन सापडेल तेव्हा तू मला सांग, मी त्याला शांत करतो. बोधिधर्माचे हे बोलणे सुद्धा सम्राटाला अजिबात पटले नाही. पण तो करणार तरी काय? शेवटी तो न इलाजाने तिथे डोळे बंद करून बसला
आणि आपल्या मनात येणाऱ्या विचारांना पाहू लागला. तो स्वतःमध्ये स्वतःच्या मनाचा शोध घेऊ लागला. त्यासाठी तो जितका स्वतःच्या आत जाऊ लागला तितका तो स्वतःच्या मनाला शोधण्यात अपयशी, असमर्थ ठरू लागला. यात बराच वेळ गेला. सूर्य उगवला. सम्राट बूने आपले डोळे उघडले. बोधिधर्माने त्याला विचारलं, सापडले का तुला तुझं अशांत मन? सम्राट बूने नकारार्थी मान हलवली. बोधिधर्मा त्याला म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी तू पुन्हा ये आणि पुन्हा तुझ्या अशांत मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न कर. दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे 4 वाजता उठून राजा सम्राट बोधिधर्माकडे आला. बोधिधर्माने पुन्हा सम्राटाला डोळे बंद करून स्वतःच्या अशांत मनाला स्वतःमध्ये शोधायला सांगितलं. सम्राट पुन्हा डोळे बंद करून आपल्या अशांत मनाला शोधण्याचा प्रयत्न करू लागला. तो स्वतःमध्ये जितका खोलवर जाईल तो तितका स्वतःच्या मनापासून आणि विचारांपासून दूर जात होता. सम्राटाला डोळे बंद करून आता दुपार झाली होती. तेव्हा त्याने डोळे उघडले. बोधिधर्माने त्याला विचारलं, सापडलं का तुला तुझं अशांत मन? सम्राटाने पुन्हा नकारार्थी मान हलवली. तिसऱ्या दिवशी पुन्हा सम्राट बोधिधर्माकडे पहाटे 4 वाजता येतो आणि पुन्हा डोळे बंद करून आपल्या अशांत मनाला शोधण्याचा प्रयत्न करतो. आज सम्राट पहाटेपासून सायंकाळपर्यंत डोळे बंद करून बसतो. जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा बोधिधर्मा त्याला विचारतो, सापडले का तुला तुझे अशांत मन? सम्राट पुन्हा नकारार्थी मान हलवतो. बोधिधर्मा म्हणतात, ठीक आहे, तू पुन्हा उद्या परत ये. आजचा 4था दिवस असतो. सम्राट आज पहाटे 3 वाजताच बोधिधर्माकडे जातो आणि डोळे बंद करून पुन्हा आपल्या अशांत मनाला शोधायला लागतो. पूर्ण दिवस जातो. दुपार होते. पूर्ण रात्र संपते. पण सम्राट आपले डोळे बंद करून स्वतःच्या अशांत मनाचा शोध घेत राहतो. बोधिधर्मासुद्धा सम्राट च्या शेजारीच बसून असतात. सम्राट जितका स्वतःमध्ये उतरत गेला तितका तो आपल्या मनाला शोधण्यात असमर्थ ठरला. त्याला मन सापडत नव्हते. पण आता त्याला एक रहस्य उलगडले होते. आपल्या आतमध्ये मन नावाचं काहीच नाही. मन म्हणजे आपल्याच विचारांचा एक समूह आहे. त्यालाच आपण मन म्हणतो. जर विचार आहेत तर मन आहे आणि विचार नाहीत तर मन नाही. विचारांचे अस्तित्व म्हणजेच मन आहे. मनासारखं शरीराच्या आतमध्ये काहीही नाही. त्यामुळं आपण त्या मनाचं काहीही करू शकत नाही. आपल्या अवचेतन अवस्थेत आपल्या आतमध्ये उठलेलं विचारांचं वादळ म्हणजेच आपलं अशांत मन आहे. जर आपण आपल्या चेतन अवस्थेत जागरूक होऊन जगू लागलो तर इथं विचारांसारखं काहीच राहणार नाही आणि जर विचार नाहीत तर मन पण नाही. आता सम्राटाला समजलं की बोधिधर्मा त्याला सारखं त्याचं अशांत मन का मागत होते. कारण त्यांना ठाऊक होतं की मनासारखं असं काहीच नाही. सम्राट ने डोळे उघडले. बोधिधर्मांनी त्याला विचारलं, सापडलं का तुला तुझं अशांत मन? सम्राट हसला. सम्राटाच्या चेहऱ्यावर आता शांतता आणि एक शांत स्मित होतं. सम्राट बोधिधर्मांना म्हणाले, मला मन तर सापडलं नाही, पण ती शांती मला सापडली जिचा मी आजपर्यंत शोध घेत होतो. मी जोपर्यंत मनाचा शोध घेतला नव्हता तोपर्यंत मी अशांत होतो. पण जेव्हा मी मनाचा शोध घेतला तेव्हा मला समजलं मन असं काही नसतं. बोधिधर्मा म्हणाला, जेव्हा जेव्हा तुला अशांत वाटेल तेव्हा डोळे बंद कर आणि स्वतःच्या आत डोकावण्याचा प्रयत्न कर. स्वतःच्या आतमध्ये उतरून त्या अशांत मनाचा शोध घे. तुला तुझ्या आतमध्ये मनासारखं काहीच सापडणार नाही. तुझ्या आतमध्ये कुठेही ती अशांतता सापडणार नाही. हो, पण तू तुझ्या आतमध्ये जेव्हा शोध घेशील तेव्हा तुला तुझ्या आतमध्ये एक अशी व्यक्ती भेटेल
जी खूपच शांतचित्ताची आणि स्थिर वृत्तीची आहे. जसा सम्राटाने अनुभव घेतला होता की मन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपले विचारच आहेत. आपण आपल्या विचारांना नियंत्रित करून आपल्या मनाला नियंत्रित करू शकतो. आपण आपल्या भोवताली पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हजारो लोक मानसिक अशांततेमुळे त्रस्त आहेत. त्यांना त्या त्रासामधून बाहेर पडायचं असतं, पण कसं बाहेर पडायचं हे मात्र त्यांना माहीत नसतं. काही लोक या त्रासातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला थोडेफार जे अपयश येतात त्यामुळे ते हार मानतात, माघार घेतात. त्यामुळे ही मानसिक अशांतता मरेपर्यंत त्यांच्यासोबत राहते. बऱ्याच वेळा मानसिक विचार शारीरिक त्रासापेक्षा जास्त त्रासदायक आणि वेदनादायक असतात. ते माणसाचं आयुष्य अवघड बनवून टाकतात. लोक हा मानसिक त्रास आयुष्यभर सहन करतात, पण ते कधीच आपल्या अशांत मनाला शोधण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ते कधीच स्वतःच्या आत उतरून स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाहीत की त्यांच्या या मानसिक अशांततेचे खरे कारण काय आहे. जसं की आपण कथेत हे समजून घेतलं की मनाचं काहीच अस्तित्व नाही. मनाचं अस्तित्व शरीरात नाही. मन ही स्वतंत्र वस्तू किंवा शरीरातील अवयव नाही. आपल्याच अनेक विचारांचा समूह म्हणजे आपलं मन आहे. त्या विचारांना आपण नेहमी उजाळा देत असतो, आठवत राहतो. तेच विचार आपल्या डोक्यात घोळवत राहतो. कधी आपण भूतकाळाचा विचार करतो तर कधी येणाऱ्या भविष्यकाळाचा. या विचारांच्या धांदलीत आपण हे विसरून गेलोय की जीवन ना भूतकाळ आहे ना भविष्यकाळ. जीवन तर वर्तमान काळ आहे. जीवन आज आहे, आत्ताचा चालू क्षण आहे. पण तो क्षण म्हणजेच आपले जीवन आपण जगायचं सोडून दिलेलं आहे. जर आपण आपल्या चेतन अवस्थेत राहून जागरूक होऊन आपल्या मनात चाललेल्या विचारांकडे पाहायला शिकलो तर हळूहळू आपल्या मनात निर्माण होणाऱ्या विचारांचं वादळ कमी व्हायला सुरुवात होईल. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर जागरूकपणे लक्ष ठेवून असता तेव्हा तुमच्या मनाला विचार करायला वेळच मिळत नाही. कारण मनात विचार हे तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही अवचेतन अवस्थेत असता. तेव्हा तुमचं लक्ष तुमच्या विचारांवर नसतं, त्यामुळं तुमचं त्यांच्यावर नियंत्रणही नसतं. म्हणून जशी आपली जागरूकता वाढत जाते तशी तशी विचारांची तीव्रता कमी होत जाते आणि आपण विचारशून्य होतो. तेव्हा आपलं मन गायब होतं. मनाचं अस्तित्वच नसतं. मनाचं अस्तित्व नसणं म्हणजे विचारांचं अस्तित्व नसणं. आणि ही गोष्ट आपली समस्या नसून आनंदाचे आणि शांतीचे उगमस्थान बनते. म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशांती अथवा दुःख जाणवायला लागेल तेव्हा डोळे बंद करून आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे पाहायला सुरू करा. मनात निर्माण होणाऱ्या या विचारांना थांबवण्याचा किंवा अडवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या. तुम्ही फक्त त्यांच्याकडे पहा. त्यांच्यात गुंतून जाऊ नका. तुम्ही त्यांच्याकडे असं पहा जसं तुम्ही एखाद्या रस्त्याच्या कडेला उभे आहात आणि रस्त्यांवरून गाड्या येत आहेत आणि जात आहेत. तुम्ही तटस्थपणे पाहत राहा. जशा गाड्या येतात आणि जातात तसे विचार येतील आणि हळूहळू निघून जातील. तुम्ही तटस्थपणे पाहत राहा. हळूहळू विचार यायचे बंद होतील. हळूहळू विचार येणं कमी होईल आणि त्यानंतर विचार यायचेच बंद होतील. तुम्हाला आतून शांत आणि स्थिर असल्याचा अनुभव येईल. पण हा अनुभव येण्यासाठी तुमच्यात जिद्द आणि चिकाटी हवी. स्वतःशी संघर्षाची तयारी हवी. तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विजय मिळवू शकता व एक स्थिर आणि शांत जीवन जगू शकता. नमो बुद्धाय. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन विचार ऐकण्यासाठी आमच्यासोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.